विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स जमतच नाहीये, प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नाहीये, असा तुमचा प्रॉब्लेम असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुमचा कॉन्फिडन्स तर वाढवेनच, पण त्याचबरोबर एक टॉपिक मी तुम्हाला फिनिश करून दाखवणार आहे. मी आजच ऑफलाईन क्लासमध्ये जे शिकवलं मी ते तुम्हाला शिकवणार आहे आता. मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडन्स एवढा वाढेल तुमचा आणि आवडला ना व्हिडिओ, कॉन्फिडन्स वाढला ना, तर कॉमेंट पण करा बाळांनो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक ड्युअल नेचर घेणार आहे. आता कुठला टॉपिक मी बोललोच नाही अजून, पण नेक्स्ट टॉपिकचं नाव तर सांगून ठेवलंय. ओके. मग तुम्हाला तो टॉपिक पाहिजेच कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यावर तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर नक्की करा. बस आता सुरुवात करतो मी. फिजिक्स म्हणलं की पहिली गोष्ट फॉर्म्युले आले पाहिजे. फिजिक्स म्हणलं की पहिली गोष्ट फॉर्म्युले आलेच पाहिजेत. मग मी पहिल्या स्लाइडवर बघा काय घेतलंय? काहीही घेतलं नाही. चुकून दुसरी स्लाइड ओपन झाली होती त्यात एम-सी-क्यूज होत्या. मग मी एक्सप्लेन करतो एम-सी-क्यू तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. मला सांगा मी इथं जे सिम्बॉल लिहिलंय ना त्याला इंग्लिशमध्ये ना काय म्हणतात? ॲक्चुअली काय हेच त्याचं प्रोनान्सिएशन आहे बरं का. पण आपण त्याला एक्स म्हणूया आपण ससेप्टिबिलिटी. मग आता मी इथं लिहितोय जर डायमॅग्नेटिक सबस्टन्स असेल, तर त्याच्यासाठी ससेप्टिबिलिटी जी असते ना, ती स्मॉल असते आणि निगेटिव्ह असते. तर ही ससेप्टिबिलिटी म्हणजे काय? एबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड. मग ऑब्व्हियसली डायमॅग्नेटिकला ना, डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहेत ना, मॅग्नेट पासून रिपेल केले जातात. वीकली रिपेल केले जातात. अट्रॅक्ट केलेच जात नाहीत. म्हणून तर ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह आहे. जर मी पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स घेतलं, तर त्याची ससेप्टिबिलिटी स्मॉल आहे, पण पॉझिटिव्ह असते बाळांनो. सिंपल प्रश्न आहेत. मी पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स ना वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट असतो. ओके. आणि त्याच्यानंतर आलं फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स. त्याची ससेप्टिबिलिटी मात्र लार्ज असते, ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह असते. आणि फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. ओके. आता सांगतो ही जी ससेप्टिबिलिटी आहे ना, ही टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते. बस एवढे पॉइंट झाले तुमचे. मग एवढे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवले ना, डायमॅग्नेटसाठी स्मॉल निगेटिव्ह, पॅरासाठी स्मॉल पॉझिटिव्ह, फेरोसाठी लार्ज आणि पॉझिटिव्ह म्हणलं की पुढच्या एम-सी-क्यू तुम्हाला जमणारच. बघा काय दिलंय? अ मटेरियल हॅव्हिंग निगेटिव्ह मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. डायमॅग्नेटिक सबस्टन्स हे करेक्ट आन्सर आहे. 2024. ओके. पुढे काय आलंय बघा. For which of the following substance the magnetic susceptibility is independent of temperature? डायमॅग्नेटिक रे. त्याच्यावर टेम्परेचर डिपेंड नाहीये लक्षात घ्या. तिसरा प्रश्न. फॉर अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी पॅरासाठी स्मॉल आणि पॉझिटिव्ह असा ऑप्शन आहे जो करेक्ट आहे. आणि द मटेरियल हॅव्हिंग निगेटिव्ह मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी पुन्हा तेच डायमॅग्नेटिक. मग 2020 चा क्वेश्चन 2024 ला रिपीट झालाय. मग पहिला पार्ट तुमच्या लक्षात आला या टॉपिक मधला की एकदम थेरॉटिकल प्रश्न आहेत. मग मॅग्नेटिक मटेरियल म्हणलं की हे जे आहेत ना डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स ह्याच्या प्रॉपर्टीज करा. मी तुम्हाला सांगतो हिस्टेरिसिस लूप आहे तेही सुद्धा बघा त्याच्यामध्ये. तर मी पुढचा पॉइंट एक्सप्लेन करतोय नीट लक्ष द्या. वन प्लस ससेप्टिबिलिटी म्हणजे रिलेटिव्ह परमियाबिलिटी. सांगू का याच्यावर एवढे प्रश्न आहेत की रिलेटिव्ह परमियाबिलिटी तुम्हाला देतील आणि ससेप्टिबिलिटी विचारतील. फक्त प्लस वनचं मायनस करायचंय. ससेप्टिबिलिटी देतील त्यात वन ऍड करा. रिलेटिव्ह परमियाबिलिटी तुम्हाला मिळेल. एकदम सिंपल, एकदम सिंपल. आता ऐका. परमियाबिलिटी ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी इंटू रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्हणजे म्यू हा एक फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. आणि हे जे म्यू नॉट आहे त्याची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10⁻⁻7. मग एक न्यूमेरिकल मी असं बघितलंय की ज्यात त्यांनी ससेप्टिबिलिटी दिले. ओके. त्याच्यात वन ऍड करा रिलेटिव्ह परमियाबिलिटी मिळेल. त्याला म्यू नॉट न मल्टिप्लाय करा आणि म्यू ची व्हॅल्यू मिळेल ना. सिंपल आहे है की नाही. आता मी तुम्हाला सांगतो बी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी त्याचा फॉर्म्युला असतो फाय अपॉन ए. फाय अपॉन ए. ओके. पण बी चा फॉर्म्युला असतो म्यू इंटू एच. आता हे एच म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी त्याचा फॉर्म्युला आहे एन इंटू आय. एन म्हणजे काय नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ इंटू आय. मग आय म्हणजे करंट त्याचं युनिट अँपियर आहे. नंबर ऑफ टर्न्सला काही युनिट नाहीये पण लेंथला युनिट मीटर आहे. कुठे एवढे अवघड फॉर्म्युला सांगा बघू. पण मी तुम्हाला सांगू आता मी फॉर्म्युला तयार करतो. बी इक्वल्स टू म्यू चा फॉर्म्युला म्यू नॉट म्यू आर इंटू एच. मग बी अपॉन एच कितीतरी वेळा परीक्षेत रिपीट झालंय. बी अपॉन एच हे बऱ्याच वेळा रिपीट झालेलं आहे. मग बी एच चा फॉर्म्युला काय येईल म्यू नॉट इंटू ब्रॅकेट 1 प्लस ससेप्टिबिलिटी. बघा बघू किती
सोपं आहे. मी जरा बाजूला सरकतोय स्क्रीन पासून, लक्ष द्या. हे जरा नोट डाउन करून घ्या. मग लगेच आपण काय करूया, मार्क्स ॲप्लिकेशनकडे जाऊया. ओके. आणि या मार्क्स ॲप्लिकेशन मधले क्वेश्चन जरा बघण्याचा प्रयत्न करूया. पहिलाच क्वेश्चन मला मस्त वाटला रे बरं का बाळांनो. पहिलाच क्वेश्चन. ओके. पण काही क्वेश्चन मी सिलेक्ट केलेत ना, ते बघूया आपण ऑलरेडी अगोदर. तोच क्वेश्चन आहे म्हणून मी इकडे आलो, लक्षात घ्या. काय दिलंय बघा, समजून घ्या. 400 टर्न्स पर मीटर दिलंय, म्हणजे एन दिलंय. 400 टर्न्स पर मीटर. इथे बघा 0.5 अँपिअर म्हणजे करंट दिलाय 0.5 अँपिअर. ओके. 0.5 अँपिअर करंट दिलाय. मग मी एन ला आय न मल्टिप्लाय केलं की मला एच मिळणार आहे. एच मिळणार. एन ला आय न मल्टिप्लाय केलं की मला काय मिळेल? एच. ओके. बर. अरे मॅग्नेटायझेशन विचारलंय रे. बर. चला, एक मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला देतो. ससेप्टिबिलिटी इंटू एच. बरं का रे बाळांनो. मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला काय सांगा? ससेप्टिबिलिटी इंटू एच. ओके. बरं, अजून काय दिलंय? रिलेटिव्ह परमियाबिलिटी दिलेली आहे 400. ओके. मग 1 प्लस ससेप्टिबिलिटी. हे प्लस 1 चं मायनस 1 करा. ससेप्टिबिलिटी येणार 398, 399 म्हणूया आपण. आणि मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला आहे ससेप्टिबिलिटी इंटू एच. त्याची व्हॅल्यू 399 आणि एच ची व्हॅल्यू एन इंटू आय. याची व्हॅल्यू 400 आणि आय ची व्हॅल्यू 0.2. ओके. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. मी जातो परत त्या मार्क्स ऍप्लिकेशन वरती. पहिला क्वेश्चनच ओपन करतोय आणि मला याचं उत्तर हवं आहे. मग याच्या उत्तरसाठी मी जरा कॅल्क्युलेशन बघतोय. याला 400 ला 2 ने डिवाइड करा. 200 येणार आहे. हे ऑलरेडी 400च आहे. मग हे समजतं ना मी तुम्हाला काय सांगतोय ते? हे ऑलरेडी 400 ला ह्या 200 ने मल्टिप्लाय केले की 800 येणार आहे, लक्षात घ्या. 800. आता झालंय काय मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. की इथं ना मला इथं 8 into 10⁴ दिसतंय. इथं 8 into 10⁵ दिसतंय. मग आपलं जे आन्सर आहे ते समजून घ्या. मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. इथं हे ऑलमोस्ट 200 आहे. हे 400 बोललो मी. 400 ला 2 न बोललो की मी 800 बोललोय. ठीक आहे. पण हे 2 झिरो आहेत ना. मग 8 into 10⁴ हवंय मला. 8 into 10⁴ आणि हे क्लिक केल्यावर बरोबरच येणार आहे. मला माहिती आहे ग्रीनच येणार आहे ते. ओके. मग आता आला की नाही कॉन्फिडन्स म्हणूया आपण. आता एक काम करा. हा क्वेश्चन 2024 चा आहे. तुमच्याकडे पी-वाय-क्यूचं बुक असेल तर 2023 चे क्वेश्चन बघा. त्यात सुद्धा हा प्रश्न आहे. 0.5 अँपिअर आहे किंवा 0.4 अँपिअर आहे, पण सेम क्वेश्चन. आता मी परत तुमच्याकडनं रिपीट करून घेतो बाळांनो. शांतपणे लक्ष द्या. बघा, मला सांगा. नंबर ऑफ टर्न्सला करंटनं मल्टिप्लाय केलं की तुम्हाला काय मिळते? एच. रिलेटिव्ह परमियाबिलिटीतून 1 मायनस करा. काय मिळते? ससेप्टिबिलिटी. आणि ससेप्टिबिलिटीला एच न मल्टिप्लाय करा. काय मिळणार आहे? मॅग्नेटायझेशन. सिंपल आहे. मी तुम्हाला सांगतो, इतकं सिंपल आहे की विचारूच नका. आता ही मॅग्नेटायझेशन, त्याचा अजून एक फॉर्म्युला आहे, एम नेट अपॉन व्हॉल्यूम. आता मला सांगा, डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? मास अपॉन डेन्सिटी. मास अपॉन डेन्सिटी. बस, लगेच एक न्यूमेरिकल बघूया आपण. बघा काय दिलंय. लेंथ दिलंय, क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय. मग व्हॉल्यूम काढता येतो ए इंटू एल. आता एरिया 2 दिलाय 2 सेंटीमीटर स्क्वेअर. लेंथ 4 दिले 8 येणार आहे सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब. मग मी याला 8 इंटू 10⁻⁻6 करतो म्हणजे तो मीटर क्यूब होईल. ओके. व्हॉल्यूम मिळाला मला. आता इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन काढायचं आहे. मग जे तुमचं मॅग्नेटिक मोमेंट आहे त्याला व्हॉल्यूम न डिवाइड करा, त्याला 8 न डिवाइड करा. पण इंटू 10⁻6 करा वरती. -6 वर होते +6 होतील. त्यातलं एक झिरो इकडे घ्या. म्हणजे 60/8 येणार आणि 10⁵ येतील. ओके. आता युनिट काय त्याचं येणार? आता बघा, नीट लक्ष द्या. मी काय सांगतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. अँपिअर पर मीटर हे त्याचं युनिट आहे, कारण व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर क्यूब. ओके. आणि मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला असतो अँपिअर मीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब. ह्याला हे कॅन्सल होईल आणि अँपिअर पर मीटर युनिट येईल. पण हिचं उत्तर काय येईल रे? 8/7 चा किती? 8/7 चा किती? 56 ना. मग 7 पॉइंट ऑप्शन मध्ये शोधा. ते उत्तर बरोबर येणार आहे, लक्षात घ्या. मग आता मला सांगा की तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय की नाही वाढलाय? आता इथं बघा, ते आपलं प्रश्न. रिलेशन बिटवीन बी, एच, म्यू नॉट आणि एक्स म्हणलंय ससेप्टिबिलिटी. फॉर्म्युला होता रे. बी इक्वल्स टू म्यू नॉट म्यू आर इंटू एच. मग बी इक्वल्स टू म्यू नॉट अपॉन एच इकडे घेऊया रे बाळांनो हे. आणि म्यू आर म्हणजे 1 प्लस ससेप्टिबिलिटी. 3-4 वेळा रिपीट झालेलं आहे. आता मॅग्नेटिक मटेरियल मध्ये उरलं काय? मी तुम्हाला सांगतो, ऐका.
सुरुवात करूया. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे EVR अपॉन 2. ओके, EVR अपॉन 2. 2-3 वेळा हा प्रश्न रिपीट झालाय. पण तुमच्या पुस्तक टेस्ट सीईटीच्या ह्याच्यामध्ये म्हणूया आपण आन्सर हे असं छापलंय QVR अपॉन 2. अरे ई म्हणजे चार्ज आणि क्यू म्हणजे सुद्धा चार्जच. मला तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसला पाहिजे. प्रत्येक न्यूमेरिकल जमतंय. तुम्ही आपल्या क्रॅश कोर्सवरचं वन शॉट लेक्चर बघाच. एका लेक्चरमध्ये मॅग्नेटिक मटेरियलचा 1 मार्क फिक्स होऊन जाईल लक्षात घ्या. ओके. आणि मी तुमच्यासाठी ते लेक्चर फ्री करतोय. पुढच्या काही वेळासाठी मी ते लेक्चर फ्री करणार आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करून ते लेक्चर बघा. 12th स्टँडर्ड फिजिक्सच्या फोल्डरमधून तुम्ही मॅग्नेटिक मटेरियलचा व्हिडिओ बघा आणि डीपीपी नका सॉल्व्ह करू. मार्क्स ॲप्लिकेशन ओपन करून पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. ओके. QVR अपॉन 2. तर तुम्हाला आठवतंय का रे बघा, मी सांगतो हे ई. त्याला मी मासनं डिव्हाईड केलं आणि मासनं मल्टिप्लाय केलं. तर MVR येतंय, अँग्युलर मोमेंटम. म्हणजे मला MO ची व्हॅल्यू मिळणार EL अपॉन ट्वाइस M. ओके. एल नॉट म्हणूया वाटल्यास हां. मग ऑर्बिटल मॅग्नेट डायपोल मोमेंटला अँग्युलर मोमेंटमनं डिव्हाईड केलं की E बाय ट्वाइस M मिळणार. हा आहे गायरोमॅग्नेटिक रेशो. कशाची व्हॅल्यू आहे ती? गायरोमॅग्नेटिक रेशो. आणि तुम्हाला माहितीच आहे, मगाशी मी लिहिलं होतं की ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. याच्यावरती होते रे भरपूर प्रॉब्लेम रे. ससेप्टिबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. एखादा न्यूमेरिकल सॉल्व्ह होते सापडते का बघूया. पण त्याच्या अगोदर हे बघूया रे. नीट लक्ष द्या. ससेप्टिबिलिटी दिले 599, त्यात 1 ऍड करा, रिलेटिव्ह परमियाबिलिटी मिळेल. आणि ऍब्सोल्यूट साठी त्याला म्यू नॉट न मल्टिप्लाय करा, लक्षात घ्या. ओके. मग 4 ला मला 600 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. मी याला क्लिक करू का डायरेक्टली? बघा बघू. कारण म्यू नॉट इंटू म्यू आर म्हणजे म्यू विचारलं त्यांनी. म्यू नॉट 4 इंटू 10⁻⁴ हा. त्यातलं काय तर दिसतोय मला. 4 दिसलं? 599 मध्ये 1 ऍड करा 600. अरे बरोबर आहे. 2.4 च येणार. आलं की नाही लक्षात घ्या. ओके. 8वा क्वेश्चन आपण बघितला होता. रिलेशन वगैरे पण बघितलं. टेम्परेचर, ओके, स्टोरेज. मला तो क्वेश्चन बघायचा आहे बरं का. मी तुम्हाला सांगू का? लक्षात घ्या. क्युरी टेम्परेचर. ओके. थांबा. तो बऱ्याच वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. रिलेटिव्ह परमियाबिलिटी दिले आणि ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी विचारले. आत्ता सारखंच. परमियाबिलिटी दिले आणि रिलेटिव्ह परमियाबिलिटी विचारलं. अरे किती वेळा तेच रिपीट झालेले आहे लक्षात घ्या. सेम क्वेश्चन्स आहेत सगळे सेम. ससेप्टिबिलिटी. ओके. मी हा क्वेश्चनच घेतो रे जरा. क्वेश्चन नंबर 38 आहे लक्षात ठेवा. 38 क्वेश्चन नंबर. ओके. मी ह्या पेजवरचं बाकीचं सगळं इरेज करू का? नको. मी हा क्वेश्चनच बाजूला घेतो बरं का, समजून घ्या. हाच क्वेश्चन मी इथं घेतो. ठीक आहे. आणि बघा तुम्हाला झूम करून बघा दिसतंय का? ससेप्टिबिलिटी ॲट 73 डिग्री सेल्सियस 0.0075. ओके. म्हणजे बघा, ससेप्टिबिलिटी 1 म्हणूया आपण 0.0075. आणि त्यावेळचं टेम्परेचर काढण्यासाठी डिग्री सेल्सियसमध्ये त्याला केल्व्हिनमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. म्हणजे 273 ॲड करतो म्हणजे 200 केल्व्हिन होईल. बरोबर आहे. तर T2 ची व्हॅल्यू बघा. ह्याच्यात बघा, ही -173 आहे. त्यात मी 273 ॲड करतो म्हणजे 100 होईल. 100 केल्व्हिन. याचा अर्थ ऐका मी काय सांगतो, टेम्परेचर हाल्फ झालंय. याची व्हॅल्यू डबल होणार आहे. मी तुम्हाला सांगतो डबल होणार. म्हणजे 0.0075 आहे ना, 150 असणार आहे. ऑप्शन करेक्ट आहे. कॉन्फिडन्स मी तुम्हाला सांगू का? लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा. आता बघा इथं. बरेचसे प्रॉब्लेम असे आहेत, की ज्याच्यात ह्याची व्हॅल्यू 1/4 केली. मग ह्याची व्हॅल्यू जर 1/4 केली, तर ह्याची 4 टाइम्स इन्क्रीज होणार. 4 टाइम्स काय होणार? इन्क्रीज होणार. हे डबल केलं तर हे हाल्फ होणार. तोंडी प्रश्न सुटतोय, तोंडी. मग हा 38 नंबरचा क्वेश्चन आपल्याला जमला. टाइपचाच होता लक्षात घ्या. आता 38 च्या पुढे एकाच प्रश्न असेल तर बघूया आपण लक्षात घ्या. ओके. हे बघा हा तो अरे सेम आणि 38च घेतला होता लक्षात घ्या. 38च मी घेतलेला होता क्वेश्चन. थांबा. आता एखादा अजून आहेत रे त्या टाइपचे 2-3 आणि तुम्हाला सांगू का? तो क्वेश्चन कुठला आहे माहिती आहे का? की हा क्वेश्चन बघा हा. The susceptibility of a tungsten is 6.8 at temperature 300. ओके. द टेम्परेचर आता 400 असल्यावर किती होणार? आता मला सांगा टेम्परेचर पहिला 300 होतं त्याचं 400 झालं. टेम्परेचर वाढवल्यावर ससेप्टिबिलिटी कमी होणार आहे. हे तशी कशी राहील? आहे तशी कशी राहील? कमी होणार आहे, पण हाल्फ कशी होईल? टेम्परेचर जर डबल झाला तर होईल ना. मग हा ऑप्शन कॅन्सल. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? मला हे सॉल्व्ह करावंच लागेल. पहिलं मी काय करतो, पुढची स्लाइड घेतो नंतरची. ठीक आहे. आणि ह्यातलं पुन्हा हे करून घेतो. ओके. एकच मिनिटं.
मार्च 2020 ला आलेला क्वेश्चन आहे हा. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, की ससेप्टिबिलिटी 1/2 दॅट इक्वल्स टू T2/T2. T2 आहे 400, T1 आहे 300. ओके. पहिली जी ससेप्टिबिलिटी होती ॲट 300 ती होती 6.8 इंटू 10⁻⁵ ही तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे इकडे आणा. 2 0 कॅन्सल करा. मग 6.8 इंटू 3/4 हे 10⁻⁵ ही आपली व्हॅल्यू आहे. ओके. तर ह्याला डिव्हाईड करता येईल ना 4. 4 1 जा 4. ठीक आहे. आणि 1751 ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन ए करेक्ट येणारच. बरं आता मी तुमचा फक्त कॉन्फिडन्स वाढवून द्यायला लागलोय. 15 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलाय मी. तुमचा वेळ घेतलाय मी 15 मिनिटाचा. पण या 15 मिनिटात मला तुम्हाला काय सांगायचं, की मॅग्नेटिक मटेरियलवर एकच प्रश्न येतो आणि तो मिळणारच आहे आपल्याला. तो मिळणारच आहे. मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का? बघा मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. B ची व्हॅल्यू phi/A आणि इकडं तुम्हाला माहिती आहे म्यू नॉट नको. म्यू इंटू एच. एवढ्या फॉर्म्युल्यावरती ना 4-5 वेळा प्रश्न रिपीट आहेत. तुम्हाला सांगतो फाय म्हणजे फ्लक्स ते वेबर मध्ये दिलेला असतो. ओके. एरिया तुम्हाला देताना सेंटीमीटर स्क्वेअर देतील. 10⁻⁻4 मल्टिप्लाय करा मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट होईल. एच अँपिअर पर मीटर. अँपिअर पर मीटर हे त्याचं युनिट असणार मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटीचं. कारण एन आय त्याचा फॉर्म्युला आय युनिट अँपिअर हे टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे मीटर आलं की नाही. मी तुम्हाला सांगू का बाळांनो, या आता आता आपण त्या टाईपचा क्वेश्चन आता शोधत बसलो तर वेळ जातोय. मला तुमचा जास्त वेळ घालवायचा नाहीये. एरिया एरिया दिसला मला क्वेश्चन. ओके. हा क्वेश्चन दिसलेला आहे. द मॅग्नेटिक परमियाबिलिटी विचारलेली आहे. सेम क्वेश्चन बघा, सेम क्वेश्चन. आता मला सांगा, हा फॉर्म्युला युज करायचा. फाय म्हणजे फ्लक्स म्हणजे वेबर. किती दिलं सांगा ते 2.4 इंटू 10⁻⁻5. एरिया सेंटीमीटर स्क्वेअर मध्येच दिलाय. 0.4 इंटू 10⁻⁻4 दॅट इक्वल्स टू म्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं. एच अँपिअर पर मीटर किती दिलंय 500. अरे करूया की सॉल्व. सांगा याला 10 न मल्टिप्लाय करूया. सॉरी 10 न डिवाइड करूया. याला 10 न मल्टिप्लाय करूया. बघा मी काय म्हणतोय, एक स्टेप वाढवतोय मी 2.4 इंटू काही गरज नव्हती तशी लक्षात घ्या. एक काम करूया. एवढी काही गरज नाहीये. मला पटपट सॉल्व्ह करायचंय. हे -5 खाली आणा. काय होतील? +5 होतील. हे -5 खाली आणा. काय होतील? +5 होतील लक्षात घ्या. 5 - 4 1 येईल. त्याला मल्टिप्लाय करा. किंवा मी करत सरळ-सरळ सांगतो. या 24ला ह्या 4 ने डिव्हाईड करा. 6 येणार आहे. किती येणार आहे? 6 येणार आहे. ओके. ह्याला याने 4 डिव्हाईड केलं. हे 500 खाली येणार आहेत. ओके. -5 खाली आलं, +5 खाली एक 0 परत वाढणार आहे आणि ही तुमची म्यूची व्हॅल्यू आहे. तर म्यूची व्हॅल्यू 6/5 इंटू 10⁻³ आता 6/5 म्हणजे 1.2. मग मी ऑप्शनमध्ये 1.2 बघणार रे. मी ऑप्शनमध्ये 1.2 कुठे आहे बघणार? 1.2 अरे थांब रे, 2 आहेत 1.2 थांबा. मग आपलं काय आलं होतं? 1.2 इंटू 10⁻³ मग 1.2 इंटू 10⁻³ बरोबर आलंच पाहिजे लक्षात घ्या आणि एवढं कॉन्फिडन्स तुमच्याकडे पाहिजे. मॅग्नेटिक मटेरियलचं काहीच अवघड नाही. मी तुम्हाला हळू जे सोपे टॉपिक आहेत, निदान 15 ते 20 मार्क तरी पडले पाहिजेत गॅरंटीनं. बाकीचं गेस वगैरे सगळं जाऊ दे. एवढं केलं तरी तुम्ही तुमचं टार्गेट अचीव्ह करू शकताय. फिजिक्समध्ये 15-20, केमिस्ट्रीमध्ये 30-35-40, मॅथ्समध्ये 50 झालं, तरी तुम्ही 110 च्या आसपास जाऊ शकताय, की जो स्कोर सन्मानजनक आहे. ताठ मानेनं रिझल्ट नंतर वावरू शकता लक्षात घ्या, समजून घ्या. ठीक आहे, मग हे कंप्लीट कराल. मला हे केल्याशिवाय झोपायचं नाही लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.